नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग सीझन 2 आणि आजचं प्रकरण आहे आरा काकांच्या लवकुशचं दुर्दैव. ह्या वर्षीच्या म्हाळसादेवीच्या जत्रेत नेहमीप्रमाणे बैलाच्या धावण्याच्या शर्यती होत्या. या शर्यतीत 6 बैलांच्या जोड्या धावत असत आणि त्या 6 जोड्यातनं पहिले आलेले बैल पुन्हा धावत असत आणि अशा प्रकारे सर्वात शेवटी ज्या बैलाची जोडी प्रथम येत असे तेच त्या ढालीचे मानकरी असत. आणि अर्थात तो मान आज 7-8 वर्ष आमचे आरा काकांचे लवकुश घेत होते. या शर्यतीत आमच्या मांजरीवाडीतलं कोणी भाग घेत नसत. फक्त ह्या शर्यतीत आमचे आरा काका आणि किन्ना काकाचे बैल भाग घेत असत. बाकी कोणी त्या शर्यतीच्या फंदात पडत नसे, कारण त्या शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलांना अगदी गुळाचा गणपती करून पोसणं हे समीकरण ठरलेलं होतं. म्हणून कुणा कष्टकरी शेतकऱ्याला असं आपल्या बैलांना पैलवानासारखं पोसणं परवडत नसे. तेवढा वेळसुद्धा त्यांच्याकडे नसायचा. परिणामी अशा बैलांच्या धावण्याच्या शर्यतीत ज्याच्याजवळ पैसा, वेळ आणि आवड आहे असेच शेतकरी भाग घेत असत. तसं आमच्या तातूला या बैलांच्या धावण्याच्या शर्यतीची विलक्षण आवड होती. पण त्याची आवड आमच्या नागोकाकांनी कधी पुरवली नव्हती. त्याच्या या आवडीचा विचार करायला कोणाजवळ वेळच नव्हता. यावर्षी गौरी प्रकरणामुळे आरा काका बैलांच्या शर्यतीत भाग घेणार का नाही हे कोणालाच माहिती नव्हतं आणि त्यांना तसं विचारणं बरं दिसत नव्हतं. तसे आता आमचे आरा काका आणि सीता काकू बरेचसे सावरून पूर्वीसारखे नीटनेटके राहत होते. आरा काकांनी आपली दाढी काढून केस बारीक कापून ते पूर्वीचे आरा काका झाले होते. आता ते थोडा वेळ का होईना आपल्या शेताकडे जाऊन येत असत. परंतु गौरी गेल्यानंतर ते कधीही आपल्या लवकुशकडे गेलेले नव्हते. त्या बैलांचं सगळं काही आमचा तातू करत असे. आरा काका आता सीता काकू जे काही त्यांच्या ताटात घालून देत ते पोटात ढकलून नंतर आढ्याकडे बघत तासनतास विचार करत बसत. त्यात सीता काकूही आपल्या चुलीवर 4 भाकऱ्या टाकून नंतर बहुतेक वेळा बिछाण्यावर पडून आमच्या इरली काकूंसारखं रडत राहत. आता त्या देखण्या पती पत्नीची अगदी रया गेली होती. आमचे रामदास काका आरा काकांच्या जनावरांचं दूध दुभतं त्यांच्या वाड्यापुरतं ठेवून बाकीचं दूध डेअरीला देऊन त्याचे पैसे सीता काकूंना आणून देत. तसं पाहता त्या मोठ्या वाड्यात आरा काका काकू अगदी 2 जिवंत प्रेत झाल्याप्रमाणे आपल्या वाड्यात पडून राहत होते. एकदा माझी आजी नागो काकांना म्हणाली, अरे नागो, तू एकदा आराकडं जाऊन तो शर्यतीत भाग घेणार आहे का विचार. आता त्याच्या त्या परिस्थितीत आम्ही त्याला तसं विचारणं बरं दिसणार नाही, तरी त्याला विचारायला लागेल. नागो काका ठीक आहे म्हणाले. दुसऱ्या दिवशी ते आरा काकांच्या वाड्याकडे गेले. आमचे नागो काका जेव्हा आज शिरले तेव्हा दिवाणखान्यात कोणीही नव्हतं. ते सरळ आरा काकांच्या खोलीजवळ जाऊन त्यांनी आत डोकावलं तर ते आपल्या अंथरुणात पडून वर आढ्याकडे आपल्या थिजलेल्या नजरेनं एकटक बघत होते. त्यांना तसं बघून नागो काकांना विलक्षण वाईट वाटलं होतं. आता त्यांचा गोरापान रंग काळवंडून ते फार आजारी असल्याप्रमाणे त्यांच्या गळ्याची हाडं वर आली होती. पूर्वी स्वच्छ कपड्यात राहणारे आमचे आरा काका आता कसे तरी दिसत होते. या 4-5 महिन्यात एखाद्याची वाईट स्थिती होते हे सांगून सुद्धा कोणाला खरं वाटलं नव्हतं. आमच्या नागो काकांनी हलकेच खोलीत शिरून त्यांना हाकारलं तसं आरा काकांनी चटकन दाराकडे बघितलं. ते लगबगीनं उठून बसत म्हणाले, ये नागो ये, सातमाईंचं काही सांगावं आहे का. तसं नागो काकांनी नाही म्हणून आपलं डोकं हलवून ते त्यांच्या पलंगावर बसत म्हणाले, आरा दादा, तू सातमाईंवर विश्वास ठेव. आपली गौरी ठीक आहे, ती लवकर परत येणार आहे, पण तू स्वतःला सांभाळ म्हणजे झालं. तेव्हा आरा काका शांतपणे म्हणाले, नागो, मी तिच्या येण्याचीच वाट बघतोय. नंतर मला लवकरात लवकर सगळं काही संपवायचं आहे. तेव्हा नागो काकांचा आवाज ऐकून माझघरातनं सीता काकू रडत रडत बाहेर येऊन म्हणाल्या, नागो भाऊजी, सातमाई म्हणतात गौरी परत येणार, तर ती कधी परत येणार. भाऊजी, माझी साजूक तुपातली गौरी कुठल्या उन्हात करपत असेल देव जाणे. अहो, रोज ती माझ्या स्वप्नात येऊन रडते. त्या मास्तरनी तिला फूस लावली असावी. माझी गौरी लहान होती हो, तिची काही चुकी नाही हे सातमाईंना सुद्धा माहिती आहे, म्हणून त्या म्हणतायत की ती परत येणार आहे, पण कधीही.
सीता काकू रडत भड भड करून बोलत होत्या तेव्हा आरा काका आपले केस ओढत किंचाळले, सीते तुझी वटवट बंद कर आणि आत जा. सीता काकू एकदम दचकून गप्प झाल्या, निमूटपणे माझघरात गेल्या. आपल्या कपाळावर हात मारत चुलीजवळ बसून त्या नागो काकांसाठी चहा करायला लागल्या. खरं तर आमच्या सीता काकूंचं मन आतल्यात त्यांना खात होतं. हे जे काही सगळं घडलं ते त्यांच्या फाजील लाडामुळे घडलेलं होतं. त्यांनी त्याच वेळी जर इतर पोरींसारखं गौरीला शाळेत पाठवलं असतं तर गौरी इतर मुलींसारखी शिकली असती. पण नाही, त्यावेळी त्या आपल्या गौरीला राजकन्या समजत होत्या ना. आपल्या सुंदर पोरीनं त्या कळकट्ट्या पोरीत बसून उगाच शिकू नये असं त्यांना वाटत होतं. त्यावेळी त्यांच्या पतीने त्यांना किती वेळा सांगितलं होतं की गौरीला निदान 7वीपर्यंत तरी शिकू दे, पण नाही. आता त्या सगळ्याची शिक्षा त्यांचा चांगला पती भोगत बसला होता. सीता काकूनं या सगळ्या विचारांनी आता सतत वाटत असे की आपण त्यावेळी मूर्खासारखं का वागलो. त्यात कमी म्हणून त्या मास्तरवर आपण एवढा विश्वास का ठेवला. आपण तरी गौरीला त्याच्याजवळ असं ठेवायला नको होतं. पण देवा, आपल्याला तरी काय माहिती होतं हे असं घडणार आहे. आपल्या ह्या उलट सुलट विचारांनी सीता काकूंनी चहा केला, नागो काकांना दिला. तेव्हा नागो काका आरा काकांना म्हणत होते, आता आरा दादा, खरं तर तुझ्या ह्या मनस्थितीत तुला विचारणं बरं दिसत नाही तरी विचारतो, यंदा तू शर्यतीत लवकुशला घेऊन उतरणार आहेस का? तसे यंदाचे किन्नाचे हिरा मोती एखाद्या पोचलेल्या सांडासारखे तयार झालेत. त्यांना टक्कर फक्त आपले लवकुश देऊ शकतात. आरा काका हताशपणे म्हणाले, नागो, मी कुठल्या तोंडानं शर्यतीत उतरू? अरे आता लोक माझ्याकडे बोट दाखवून कुजबुजतील की ह्याच आराची लेक एका मुसलमानाबरोबर पळून गेली. आणि हे सगळं ऐकत मी लवकुशला घेऊन येऊन अख्ख्या मांजरीवाडीला पुरणपोळीचं जेवण घालू. तूच सांग नागो, हे सगळं मी कुणासाठी करू? माझं नाही कशात चित्त लागत रे. नागो काका एकदम म्हणाले, हे बघ आरा दादा, आपली गौरी काही मृत्यू नाही पावलेली, ती त्या मास्तरबरोबर सुखात आहे. तरी तू आणि सीता वहिनी एकदम ढासळून का गेला आहे? हे बघ, त्या तुषारबरोबर गौरीचं लग्न झालं असतं तर ती अशी गेलीच असती ना. मग गौरीच्या जाण्यानं इथं काय फरक पडला आहे? ती त्या मास्तरबरोबर पळून गेली, त्यामुळं तू आपलं आणि सीता वहिनीचं आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस? आरा दादा, आता सगळेजण ती घटना विसरून गेलेत रे. आरा काका तेव्हा व्याकुळतेनं म्हणाले, मला तू गौरीला विसरायला सांगतोयस नागो? एका बापाला त्याच्या पोरीच्या त्या वागण्याला तू विसरायला सांगतोयस? नागो, मी बापाच्या मायेला फार कमी पडलो रे, आणि गौरीकडनं मी अशी अपेक्षा केली नव्हती. मला माहिती आहे नागो, आपल्या मांजरीवाडीचं लवकुशचं जिंकणं हे एक भूषण आहे. मांजरीवाडीचं ते भूषण मी काढणार नाही. यावेळी लवकुश जरूर शर्यतीत उतरतील, तरी ते माझ्याबरोबर नाही तर तातू त्यांना घेऊन शर्यतीत उतरेल. ते तातूला आता माझ्या इतकंच ओळखतात. तेव्हा नागो काका ठीक आहे आरा दादा म्हणून उठले. तेव्हा पुन्हा अंथरुणावर पडून आढ्याकडे बघत आरा काका म्हणाले, नागो, जर सातमाईंचा काही सांगावा आला तर मला लगेच कळव रे बाबा. डोकं हलवत आमचे नागो काका परत आले. जेव्हा आमच्या नागो काकांनी आमच्या वाड्यात येऊन आरा काकांचा निरोप सांगितला तेव्हा आमचा वेडा तातू नाचत सुटला होता. त्याची अनेक दिवसापासूनची शर्यत खेळण्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. तो वेड्यासारखा माझ्या आजीला धरून उड्याच मारत सुटला. आजी हसत म्हणाली, मेल्या तातू, सोड, मला पाडशील आता. आजी ओरडत होती, आम्ही सगळे हसत होतो. तातू नंतर पळत पळत आरा काकांच्या वाड्याकडे गेला. मग हा म्हणता ती वार्ता सगळ्या मांजरीवाडीत पसरली. त्या दुपारी गुरुजींना जेवण नेऊन देताना तातूनं जेव्हा ही वार्ता गुरुजींच्या पायाला हात लावून सांगितली तेव्हा त्यांनी त्याला यशस्वी भव असा आशीर्वादही देऊन टाकला. आमच्या या तातूला शाळेची आवड नसली तरी त्याला बैल म्हशीची अगदी लहानपणापासून अत्यंत आवड. हा आमचा अशिक्षित गडी त्या मुक्या प्राण्यात इतका रामायचा की आम्हा मुलांच्या खेळण्या बागडण्यात तो फार कमी असे. आमच्या गोठ्यातल्या प्रत्येक जनावराची तो अगदी नीट काळजी घेत असे. त्यावेळी त्याने कधीही ही आपली जनावरं, ही काकांची जनावरं असा भेदभाव केलेला नव्हता. कोणाचं एखादं जनावर जरासुद्धा आजारी झालं की तातूचा जीव फक्त वरखाली होत असे. आमच्या देखण्या लवकुशबद्दल तातूला अपार जिव्हाळा होता. तो वेडा त्याला कधी वेळ मिळाला की लवकुशच्या गोठ्यात जाऊन त्यांच्या संगतीत रमायचा. त्यावेळी आरा काकांना तातूची आपल्या लवकुशवरची माया जाणवायची.
त्यामुळे कधी आपल्या या बैलांना साधं कोणाला हात न लावू देणारे आर्या काका आपले लवकुश अगदी खुशाल तातूकडं सोपवत आणि तातूच्या मायेमुळे आमचे लवकुश आपल्या मालका एवढे तातूलाही ओळखत होते. त्याचा दररोजचा पळण्याचा सराव आमचा तातू त्यांच्याकडनं हौसेनं करून घ्यायचा. लवकुश तातूनं जरा खूण केली की वाऱ्यासारखे उधळून आपला सराव करायचे. अशा या म्हाळसादेवीच्या जत्रेत तातू स्वतः लवकुशला हाताशी धरून त्या शर्यतीत उतरणार होता आणि त्याच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी तो एक सुवर्ण क्षण ठरणार होता. आमचा तातू अत्यानंदात होता तेव्हा आजी आणि आम्ही त्याच्याकडे हसत कौतुकानं बघत होतो. त्यावेळी आमची आजी तर मंगी काकूनं म्हणाली, मंगे उद्या पुरणपोळीसाठी चण्याची डाळ भिजत घाल, मला उद्या तातूच्या हातांनी सातमाईंना पुरणपोळीचं जेवण वाढायचं आहे. मंगी काकूंनी हसत हसत डाळ भिजवली होती. पण त्याच संध्याकाळी ते घडलं. त्या रात्री आमच्या वाड्याची जेवणं आटोपल्यानंतर आमची मंडळी ओसरीवर बसून पान खात तातू आणि लवकुशच्या होणाऱ्या शर्यतीबद्दल बोलत बसली होती. त्यावेळी आमचे गुरुजी आपले विडीचे 2 झुरके घेऊन हातात कंदील घेऊन शाळेकडे झोपायला निघून गेले होते. गुरुजींना आता आमच्या आराकाकांची चांगलीच ओळख झाली होती. ते एक सभ्य ग्रस्त आहेत हे त्यांना पटलं होतं. त्यामुळे आता त्यांची ती भीती जाऊन ते आता दौलती काकांच्या कणगीच्या खोलीत न झोपता परत शाळेत झोपायला लागले होते. तसंच आता ते कोणाचीही सोबत न घेता एकटेच शाळेकडे जात होते. तर गुरुजी झोपायला शाळेकडे निघून गेले आणि आजी म्हणाली, चला आता सगळे झोपायला जा. ती उठतच होती की तिच्या शेजारी बसलेले नागो काका एकदम म्हणाले, तातू आणि लवकुश ही शर्यत खेळणार नाहीत. झालं. आमचा सगळा वाडा स्तब्ध होऊन नागो काकांकडे बघत राहिला होता. तेव्हा आमच्या तातूनं जोरात रडायला सुरुवात केली. तो रडत आपले पाय आपटत आजीकडे बघून ओरडला, आजी सातमाईंनी सांगितलं तरी मी लवकुशला घेऊन शर्यत खेळणार आहे. मग आजी मी हारलो तरी चालेल पण मी शर्यत खेळणार. तातूचं ते कळवळ्याचं बोलणं ऐकून आमच्या वाड्यातलं कोणीही त्याला काहीही बोललं नव्हतं. पण एकट्या आमच्या आजीला मात्र तातूनं आमच्या सातमाईंचं बोलणं डावलून असं शर्यतीत आपल्याच हट्टानं उतरावं हे पसंत नव्हतं. तेव्हा आमच्या मंगी काकू त्यांनी पुरणपोळीसाठी भिजत घातलेल्या डाळीकडे बघून रडत बसल्या होत्या. त्या रात्री आमचा तातू रडत रडत आजीच्या कुशीत झोपी गेला होता आणि तशात दुसरा दिवस उजाडला. आता म्हाळसादेवीच्या जत्रेला फक्त 4 दिवस उरले होते. आमचा तातू काही घडलंच नाही असं भासवून लवकुशचा धावण्याचा सराव रात्रंदिवस करून घेत होता. त्यावेळी अर्थातच आम्ही कोणीही आरा काकांना आमच्या सातमाई काय म्हणाल्या ते सांगितलं नव्हतं. आमचा तातू जिद्दीला पेटला होता आणि आमचा वाडा शांत राहून त्याच्याकडे बघत होता. त्या दिवशी दुपारी आमचे रामदास काका शेतावरून जेवायला येण्याच्या वेळी अगोदर आमच्या सदप्पा काकांच्या काळ्या होडदाच्या शेताकडे त्यांना काही बियाणाबद्दल विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी सदप्पा काकांना त्या बियाण्याबद्दल विचारून ते वाड्याकडे येत असताना त्यांनी बघितलं त्या शेताच्या बाजूच्या बांधावरनं लंगडा किन्ना बस्त्या आणि मुंगळ्या काही बोलत बांध उतरून सरळ आडवाटेनं चालत निघाले. ती आडवाट सरळ आरा काकांच्या वाड्याकडे जात होती. तेव्हा अचानक किन्ना काकांनी आमच्या रामदास काकांना बघितलं. ते चमकले. नंतर ते तिघेही त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून खालच्या मळ्याकडे भराभरा उतरून निघून गेले. रामदास काकांना जाणवलं की किन्ना काकांनी मुद्दाम त्यांच्याशी बोलायचं टाळलं आहे. त्यांना वाटलं कदाचित हे त्रिकूट पुन्हा आरा काकांकडे त्यांच्या जमिनीबद्दल विचारायला गेलं असेल. त्या तिघांबद्दल विचार करत ते वाड्यावर पोचले. रामदास काका वाड्यावर आल्या आल्या त्यांनी ती गोष्ट आजीला सांगितली. त्यावेळी माझी आजी खेदानं म्हणाली, देव जाणे रामदास, आता हे तिघे वारकरी कुठल्या जत्रेला जायची खिचडी तयार करतायत परमेश्वराला माहिती. रामदास तू पाहिलंस ना आपल्या लंगड्या किन्नाचं त्या धनगराला मिळाल्यावर ते धनगर वतनदार होणारच ना. मी एवढी गाव बैठक बसवली, काय फायदा झाला? आपलाच पेला गळका असल्यावर त्यातलं पाणी सांडणार ना. तेव्हा आमचे शिवा काका म्हणाले, अये तू लंगड्या किन्नाचा विचार करू नको, तो पूर्वीपासून असाच आहे अक्करमाशी. पण त्याला माहिती आहे सातमाईंच्या वाड्यासमोर आणि गावकऱ्यांसमोर तो आपला मोठेपणा दाखवू शकत नाही. म्हणून आपला मोठेपणा दाखवण्यासाठी त्यांनी त्या धनगरांना हाताशी धरलं आहे. जाऊ दे त्याची गोष्ट. आजीही मग एक सुस्कारा सोडून गप्प राहिली. सर्वजण पान खात गप्पा गोष्टी करत बसले होते. पुन्हा अचानक नागो काका एकदम म्हणाले,
तातू आणि लवकुश शर्यतीत उतरणार नाहीत, तातूला माघार घ्यावी लागेल. पुन्हा एकदा सगळा वाडा तातूकडे बघायला लागला. तातू पुन्हा पाय आपटत म्हणाला, आजी मी माघार घेणार नाही, मी खेळणार म्हणजे खेळणार. इतक्यात शिवा काकांनी एकदम उठून आमच्या तातूच्या कानफाटीत मारले आणि ओरडले, शिंच्या तुला काही अक्कल आहे का नाही? सातमाईंचं सांगणं डावलून तू शर्यत खेळणार आहेस? माझा ऐक पोरा, सातमाईंच्या सांगण्याचा अर्थ तू आणि लवकुश ही शर्यत हरणार आहात असाच आहे. आणि तसं झालं तर तातू आराचं एवढ्या दिवसाचं नाव तुझ्यामुळे बुडेल. अरे पुढेच्या म्हाळसादेवीच्या जत्रेपर्यंत कदाचित त्याची गौरी परत येईल, मग आरा ठीक होईल. पुढच्या वर्षी तो आपल्या लवकुशला घेऊन शर्यतीत उतरेल, शर्यत जिंकेल. तेव्हा तातू तू ह्या वर्षी शर्यत खेळायची नाही म्हणजे नाही. फक्त तुला शर्यत खेळायची हौस आहे म्हणून तू आराचं एवढ्या दिवसाचं नाव खड्ड्यात घालायला निघालायस का? मला नाही चालणार हे. मुकाट्यानं आराला सांग तू शर्यतीत भाग घेणार नाहीस, नाही तर उद्या मी जाऊन त्याला सांगतो. शिवा काका हे बोलत असताना मंगी काकू एकदम पुढे झाल्या, खाली मान घालून म्हणाल्या, भाऊजी तुमचा मानणं बरोबर आहे, पण पोराला शर्यत खेळायचं आहे तर त्याला खेळू द्या. शिवा काका म्हणाले, वहिनी तू आमच्यात पडायचं नाही. तातूमुळे आराचे लवकुश हारले असं मला ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि तातू तुझं पुन्हा म्हणालास की मला शर्यत खेळायची आहे, मी तंगडी तोडून हातात देईन हे लक्षात ठेव. आत्या म्हणाली, तातू शिवा बरोबर बोलतोय रे. पोरा आराची शर्यत आहे, आरा बघून घेईल. एखाद्या वर्षी आराच्या लवकुशनं शर्यतीत भाग घेतला नाही तर काही होणार नाही. पुढच्या वर्षी सातमाईंनी चांगला कौल दिला तर मी स्वतः आराला सांगून तुला लवकुशबरोबर शर्यत खेळायला पाठवीन, पण ह्या वर्षी तू शर्यत खेळायची नाही. आमचा तातू रात्रभर रडत राहिला होता. अगदी पहाटे पहाटे त्याचा जरा डोळा लागला आणि त्याला ते भयंकर अशुभ स्वप्न पडलं होतं. त्याने त्या स्वप्नात बघितलं, आराच्या त्या गोठ्यात त्याचे प्रिय लवकुश ताठ होऊन मरून पडले होते आणि तो त्यांच्यावर पडून धो धो रडत सुटला होता. ते अशुभ स्वप्न बघून तातू एकदम दचकून उठला होता, पण त्याने आपलं ते स्वप्न वाड्यात कोणालाच, अगदी आजीला सुद्धा सांगितलं नाही. त्या सकाळी तातूने उठल्या उठल्या आमच्या सगळ्या म्हशींचं दूध काढून प्रत्येकाच्या चुलीजवळ त्यांच्या म्हशीचं दूध पोचवलं आणि आत्याने दिलेला गुरुजींचा दुधाचा तांब्या घेऊन तो शाळेकडे गेला होता. गुरुजी आपली आंघोळ आटोपून त्याचीच वाट बघत बसले होते. तातूने गुरुजींना तो दुधाचा तांब्या दिला, तो वाड्यात परत आला. त्यावेळी आमच्या वाड्यातले सगळेजण उठून आंघोळीच्या आणि न्याहारी करायच्या गडबडीत होते. सगळ्यांचं चहा पाणी आटोपलं आणि तातू पुन्हा गुरुजींना चहा आणि न्याहारी घेऊन शाळेकडे गेला. नंतर तिथून तर लवकुशच्या गोठ्याकडे गेला होता. इकडे आजी आणि आत्या चहा घेत आत्याच्या चुलीकडे बसल्या होत्या. त्यावेळी आजीच आत्याला म्हणाली, आनंदे, सातमाई असं शर्यतीबद्दल का बोलल्या ग? आता लवकुश हरणार आहेत असं असतं तर त्या म्हणाल्या असत्या की लवकुश हरणार आहेत, पण त्या असं का म्हणाल्या की तातू आणि लवकुश शर्यत नाही खेळणार? आजी असं म्हणतच होती की आमचा तातू मोठ्यानं रडत किंचाळत आजी आजी करत वाड्यात शिरला आणि ओसरीवर पडून भयंकर मोठ्यांदा रडायला लागला. आमचा सगळा वाडा त्याच्याकडे धावला. तेव्हा ओसरीवर तातू बेशुद्ध होऊन पडला होता. आम्हाला कुणाला कळेना काय झालं आहे. इतक्यात रामदास काका शिवा काकांना जोरात म्हणाले, शिवा, आराच्या वाड्यात काहीतरी भानगड झालेली असावी, कारण तातू गुरुजींना चहा दिल्यानंतर लवकुशना चारा पाणी देऊन त्यांना धावण्याच्या सरावासाठी नेतो आणि तिथूनच असा तो पळत रडत आलाय. नागो, तू तातूकडे लक्ष दे, आम्ही आराच्या वाड्याकडे जाऊन येतो. ते दोघे धावत आरा काकांच्या वाड्याकडे गेले तर आरा काका आपल्या खोलीत आढ्याकडे बघत झोपले होते आणि सीता काकू चुलीवर दूध गरम करत आपल्या गौरीचा विचार करत होत्या. तेव्हाच काका आराच्या खोलीत जाऊन म्हणाले, आरा, अरे तातू इथे आला होता का? तसे ते खडबडून जागे होत म्हणाले, रामदास, शिवा, सकाळी सकाळी इथे आलात तुम्ही? नागोला सातमाईचा काही सांगावा आलाय का? तसे रामदास काका म्हणाले, नाही रे आरा, पण तातू इथे आला नव्हता का? ते म्हणाले की तो लवकुशच्या गोठ्यात असेल. काही न बोलता रामदास काका शिवा काका गोठ्याकडे धावले. त्यांच्या पाठोपाठ काय भानगड आहे म्हणून आरा काका सीता काकू लवकुशच्या गोठ्याकडे धावले आणि त्या चौघांनी त्या गोठ्याच्या दारातच थपकून बघितलं. त्या मोठ्या स्वच्छ गोठ्यात आरा काकांचे लाडके लवकुश तोंडातून सफेद फेस गाळून पोट फुगून ताठ होऊन पडले होते. त्यांच्या त्या निर्जीव उघड्या डोळ्यांभोवती माशा भणभणत होत्या. त्या दोन्ही उमद्या बैलांच्या जिभा जड होऊन त्या उघड्या जाबड्याच्या आत दातात अडकल्या होत्या.
आपल्या सीता काकू लवकुशला तसं बघताच पळत त्यांच्या जवळ गेल्या, दोघांना हलवत बसल्या आणि पोरांनो काय झालं रे, उठा उठा म्हणत धो धो रडत डोक्या आपटत सुटल्या. रामदास काकांनी त्यांना घट्ट धरून ठेवलं होतं. त्या दोघांनी एकदम आरा काकांकडे बघितलं तर ते तिथल्या गोठ्याच्या भिंतीला टेकून आपल्या फाटलेल्या डोळ्यांनी फक्त आपल्या लवकुशकडे बघत उभे होते. आणि अचानक ते एकदम थरथरत खाली बसले. तसे शिवा काका त्यांच्याकडे धावले. त्या अशुभ दिवशी पुन्हा एकदा आरा काकांचा वाडा दुःखानं भरून गेला होता. नंतर सगळी मांजरीवाडी तिथे लोटली. आरा काकांच्या त्या दोन्ही उमद्या लवकुशला कोणीतरी विष घालून ठार केलेलं होतं. त्यावेळी आमच्या वाड्यात सातमाईंच्या सांगण्याचा अर्थ सगळ्यांना कळला होता. आता खरोखरच तातू आणि लवकुश शर्यतीत भाग घेणार नव्हते, पण सातमाईंच्या सांगण्याचा अर्थ इतका भयानक असेल हे आम्हा कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. माझी आजी देखील थरथरत आत्याचा आधार घेत आराच्या वाड्यात आली. आम्हा सगळ्या मांजरेवाडीला माहिती होतं आरा काकांची आपल्या लवकुशवर केवढी माया आहे. आपल्या पत्नीचं नाव सीता आहे म्हणून त्यांनी आपल्या ह्या उमद्या बैलांची नावं लवकुश अशी ठेवलेली होती. ते नेहमी कुणालाही सांगताना सांगत आपल्याला 3 मुलं आहेत. पोळ्याच्या सणाला तर आरा काका तुपात बुडवलेल्या 4-5 टोपल्या पुरणपोळ्या त्या दोघांना खायला घालत. त्यावेळी त्या पुरणपोळ्या गौरी आणि सीता काकू आपल्या हाताने लवकुशला भरवत असत. पूर्वी आमचे आरा काका नेहमी लवकुशच्या जवळपास असत. मध्यरात्रीसुद्धा त्यांची 2-3 वेळा लवकुशच्या गोठ्यात फेरी होत असे. तसंच रात्री ते लवकुशच्या गोठ्याला न चुकता कुलूप लावत असत. आरा काकांनी फक्त आमच्या तातूकडे लवकुशला विश्वासानं सुपूर्द केलेलं होतं. तातूशिवाय त्यांनी कधीही कोणालाही लवकुशच्या जवळ जाऊ दिलं नव्हतं. त्यांचे लवकुश जेव्हा जिंकले तेव्हा आमच्या मांजरीवाडीची ढाल घेऊन वाजत गाजत आमच्या मांजरीवाडीत येत आणि त्यानंतर किमान 8 दिवस तरी आमच्या रामोशीवाडीतल्या 2 वृद्धा येऊन सकाळ संध्याकाळ लवकुशची दृष्ट काढून जात असत. खरंच आमच्या आरा काकांना स्वतःच्या जीवापेक्षा लवकुश प्रिय होते. पुढे दुर्दैवानं गौरीच्या त्या वाईट प्रकरणानंतर आरा काकांनी आपलं प्रपंचावरचं लक्षच काढून घेतलं. त्यांनी त्यावेळी आपल्या प्राणप्रिय लवकुशकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. तातूने आमच्या त्या दोन्ही बैलांना मायेनं सांभाळलं. आणि आश्चर्य म्हणजे नेहमी लवकुशच्या गोठ्याला कुलूप लावून येणाऱ्या तातूजवळ त्या गोठ्याची चावी असूनही कुणीतरी ते कुलूप तोडून लवकुशचा घात केलेला होता. आमचे आरा काका प्रिय लवकुशचा तो मृत्यू बघून विलक्षण भांबावून गेले. जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती आपल्या जवळ असते त्यावेळी त्या व्यक्तीबद्दल आपल्याला विशेष काही वाटत नाही. आपल्याला त्या व्यक्तीची सवय झालेली असते. आणि अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं कायमची निघून गेली आहे हे जाणवताच जी एखाद्याची भयंकर स्थिती होते तीच स्थिती आत्ता आरा काकांची झाली होती. त्यांना कळतच नव्हतं आपण कुठल्या षडयंत्रात सापडलो होतो, आपल्याकडे हे काय घडतं आहे. आज त्यांच्याजवळ त्यांची गौरी नव्हती आणि आता त्यांचे प्राणप्रिय लवकुशही नव्हते. या सगळ्या एकटेपणाच्या जाणीवेनं त्यांचं हृदय दुःखानं इतकं फाटून गेलं. नंतर ते गुरासारखे लवकुशच्या नावानं ओरडत ओक्साबोक्षी रडत सुटले होते. त्यावेळी तिथे जमलेल्या कोणालाही कळत नव्हतं की आरा काकांना सांभाळायचं कसं. आरा काका रडत असताना त्यांना सारखं वाटत होतं हे सगळं घडण्यापूर्वी जर त्यांच्या गौरीनं त्यांच्या गळ्यात हात घालून त्या हलकट मास्तरांबद्दल त्यांना सांगितलं असतं तर कदाचित तिच्या मायामुळे त्या मुसलमान मास्तरांचा त्यांनी विचारही केला असता. पण त्यांच्या रक्तमांसाच्या पोरीची त्यांच्यावर मायाच नव्हती. आज त्या गौरीच्या अशा जाण्यामुळे त्यांनी आपल्याजवळ असलेल्या लवकुशकडे दुर्लक्ष केलं होतं. कदाचित त्यामुळे ते दोघं त्यांच्यावर रागून त्यांना सोडून कायमचे दूर निघून गेले होते आणि ह्या सगळ्या दुःखाला तो मुसलमान मास्तरडा जबाबदार होता. आता सगळं गमावलेल्या आरा काकांच्या हातात फक्त ते गुरासारखं ओरडून रडणंच शिल्लक राहिलेलं होतं. इथे आमचा तातू शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी लवकुशबद्दल आमच्या वाड्यात सांगितलं तशी माझी आजी मटकन खाली बसली. आनंदी आत्याने मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. त्या दुःखाच्या वेळी माझी आजी रडत आत्याला म्हणाली, आनंदे मी सांगते त्या काळतोंड्या किन्नानं आपले बैल शर्यतीत जिंकावेत म्हणून त्या धनगराला हाताशी धरून हे काम केलं आहे. आता कळतंय मला त्या दिवशी रामदासनं त्या धनगरांना आणि लंगड्या किन्नाला आरा काकांच्या वाड्याकडे जाताना बघितलं होतं. त्या मेल्या किन्नानं त्या धनगरांना लवकुशच्या गोठ्याकडे जाण्याची वाट दाखवायला तिथे नेलेलं असावं. आणि आमची आजी वेड्यासारखी त्या धनगरांना किन्या काकाला शिव्या देत सुटली.
नंतर कधीतरी ती शांत झाली आणि आत्या आणि आमच्या इतर काकूंसह आरा काकांच्या वाड्याकडे निघाली तेव्हा तातूसुद्धा तोंड धुवून त्यांच्या मागोमाग निघाला. आमच्या रामदास काकांनी, शिवा काकांनी आरा काकांना कसं तरी धरून वाड्यात आणलं तेव्हा सीता काकू बेशुद्ध पडल्या होत्या. नंतर आलेल्या रमी काकू, द्रुपा काकू, पार्वती काकूंनी सीता काकूंचा ताबा घेतला आणि थोड्याच वेळात मांजरी वाडीभर ही वार्ता आगीच्या एखाद्या वणव्यानं जंगलात पसरावं तशी पसरली. आमच्या नागो काकांनी 2 चादरी आणल्या. लवकुशनं त्यांचे डोळे बंद करून त्या चादरीत झाकलं. बऱ्याच वेळानं आरा काका शांत झाले. पण त्या भयंकर दुःखात त्यांना सतत वाटत होतं की आता आपल्या या निरर्थक जगण्याला काहीही अर्थ उरलेला नाही. आता आपण जगायचं कोणासाठी? गौरी, लव, कुश याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ तरी आहे का? अचानक त्यांचं डोकं विलक्षण दुखायला लागलं आणि त्यांना सतत वाटायला लागलं असं एखाद्याकडे घडू शकतंच कसं? अरे काल परवा तर आंब्याच्या जत्रेला जाताना सातमाईंच्या आईला म्हणाले होते, आई मी खूप सुखी आहे. तर हेच आपल्या सुखाचं फसवं मृगजळ होतं काय? कदाचित आपल्या ह्या म्हणण्याचा आंबा आईला राग येऊन ती म्हणाली असावी की पोरा आरा, तू सुखी नाहीस, तू सगळ्यात फार दुःखी आहेस आणि दुःख काय ते मी तुला दाखवते. आणि नंतर हे सगळं घडलेलं असावं. या सगळ्या विचारांनी आरा काका तिरमिरीत उठले. त्यांनी पळत जाऊन आपल्या देवघरातल्या आंबाची मूर्ती आणली, ती अंगणात फेकून दिली आणि ते ओरडले, आंबे झालं का तुझं समाधान? निघ आता माझ्या वाड्यातनं. आणि ते आपलं डोकं धरून वेड्यासारखे भेसूर किंचाळायला लागले. तेव्हा माझी आजी दचकली, कारण हेच आरा काकांचं भेसूर किंचाळणं तिने अनेक वेळा भासातून ऐकलेलं होतं. या सगळ्या गोंधळात माझ्या बाबांनी मला बोलवलं. म्हणाले, सरस्वती जा, वाड्यात जा, आजीला आणि आत्याला सगळं सांग, त्यांना लवकर इथं यायला सांग. खरं तर मला तिथून यायचं नव्हतं. ते समोरचं सगळं दृश्य इतकं हृदयद्रावक होतं की मी स्वतः त्यावेळी हमसाहमशी रडत होते. तिथे असलेली प्रत्येक व्यक्ती रडत होती. तरी नाईलाजानं मी आजी आणि आत्याला बोलवायला वळले तर मला आजी, आत्या, माझी आई, काकू सगळ्याजणी तिथे रडत येताना दिसल्या. अचानक मला तिथे कसंसंच व्हायला लागलं. मला एकदम ती सुंदर गौरी आठवली, आमचे चांगले रहीम मास्तर आठवले, उमदे लवकुश आठवले आणि ते सतत हसणारे आमचे आरा काका आठवून आता त्यांना तसं रडताना मला बघवेना. मी चटकन आत्याजवळ गेले, तिचा हात घट्ट धरला आणि पाहिलं तर आमचे गुरुजी तिथे दूर एका कोपऱ्यात खाली मान घालून बसले होते. त्यावेळी त्यांचा चेहरा इतका उतरला होता आणि कसा तरी दिसत होता की कोणाला तरी वाटावं इथल्या या सगळ्या घटनांना फक्त तेच जबाबदार आहेत. त्यांच्याकडे बघता बघता मला अचानक हलकं वाटायला लागलं. जेव्हा माझी आजी, आत्या तसंच आमच्या आया पुष्कळ वेळानं आमच्या वाड्याकडे निघाल्या तेव्हा मी सुद्धा त्यांच्याबरोबर वाड्याकडे आले. यमी, चिंगी, सगुणा, आमची मंजी तिथे थांबल्या होत्या. आमचा तातो आमच्याबरोबर येऊन आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात जाऊन रडत बसला. आजीने, आत्याने त्याला कसं तरी वाड्यावर आणलं. आजी आणि आत्या त्याला समजवत म्हणाल्या, हे बघ तातू, आता झालं ते होऊन गेलं, हे असं होणार हे सातमाईंना आधी माहिती होतं, तेव्हा तू रडत बसू नको उगाच. तातू काही न बोलता आत निघून गेला. आजी मंगी काकूला म्हणाली, मंगे 4 दिवस तातूला सांभाळ, त्याने लवकुशचं जाणं फार मनाला लावून घेतलं आहे. मंगी काकूनी मान हलवली, त्या आत गेल्या आणि तेवढ्यात कधी नाही ते इरली काकूनी मला आत बोलवलं. मला फार आश्चर्य वाटलं. त्यावेळी आजीने, आत्याने सुद्धा एकमेकींकडे आश्चर्यानं बघितलं. माझी आई तर मला खुणवून जाऊ नको सांगत होती, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केलं. इरली काकूंकडे गेले. तशा त्या माझ्याकडे मारक्या म्हशीसारख्या बघत म्हणाल्या, काय गं सरस्वते, तुम्ही पोरी, विशेषतः तू त्या आराच्या लवकुशजवळ गेली होतीस का? नाही म्हणजे ते असे तडकाफडकी मरणारे बैल नव्हते म्हणून विचारतीये. हे ऐकून मला भयंकर रडू कोसळलं. मी काही न बोलता तिथनं जाण्यासाठी वळले तर दारात आजी आणि आत्या उभ्या. आत्या पुढे झाली आणि म्हणाली, इरली वहिनी, अगं काल वाड्यातलं कोणी लवकुशजवळ गेलं नव्हतं. काल आत्माराम आणि तुकाराम होते लवकुशजवळ, असा आरा म्हणत होता. एवढं इरली काकूंना सुनावून आत्या मला घेऊन ओसरीवर आली. आजी मला म्हणाली, सरस्वते, तू रामोशी वाडीत जाऊन काष्टा रामोशाला, कुलूला, किरय्याला मी आत्ता बोलवलं आहे असं सांग. मी रामोशी वाडीकडे पळाले. मी रामोशी वाडीत गेले तर आमच्या काष्टा रामोशी आमच्या 4 मेंढरांना बाभळीच्या रानात शेंगा खायला घालत होता. कुलू, किरय्या तिथंच होते आणि ते दोघं लवकुशबद्दल बोलत होते तर बाकीचे रामोशी शेतावर जाण्यासाठी न्याहारी करत होते.
मी काष्टा रामोशाला आजीचा निरोप दिला. तिथली 5 पाकळ्यांची काही फुलं तोडली, पळत वाड्यात आले. मला फार भूक लागली होती. आई मला काहीतरी खायला दे, भूक लागली असं म्हणत आमच्या चुलीजवळ गेले. आई भाकरीचं पीठ मळत होती. मी तिच्याजवळ खायला मागितलं तसं ती म्हणाली, सरस्वती त्या टोपलीतली शिळी भाकरी घे, गाडग्यातलं दही, इथला गोळाचा खडा घे, खा. तोपर्यंत माझा स्वयंपाक तयार होईल. मी त्या शिळ्या कडक भाकरीवर घट्ट दह्याचा गोळाचा खडा ठेवून ओसरीवर आजीजवळ बसून खाऊया म्हणून बाहेर आले तर बाहेर काष्ट्या, रामोशी, कुलू, किरय्या आलेले होते. आल्या आल्या त्या तिघांनी आजीच्या पायाला हात लावला आणि ते तिच्यासमोर अंतर ठेवून अदबीनं उभं राहिले. काष्ट्या रामोशी आजीला म्हणाला, आजी असं एवढ्या सकाळच्या पारी काय काम काढलं हायसा? समजा बेस आहे नवं? आजी म्हणाली, अरे काष्ट्या, कसलं कर्माचं बेस? अरे आपल्या आराचे लवकुश कसे गेले बघितलंस ना? त्या दोघांना विष घालून मारलंय आणि त्यासाठी मी तुम्हाला बोलवलं आहे. तसे ते तिघे माझ्या आजीकडे आ वासून बघत राहिले. तिघांनी एकदम आजीचे पाय धरले आणि म्हणाले, आजी म्हसोबाची आण घेऊन शान आम्ही सांगतो, आम्ही आराच्या बैलासनी मारला नाही, सातमाईचा आण. आजी पाय मागे घेत म्हणाली, अरे उठा अगोदर, मी ह्यासाठी नाही बोलवलं. मी तुम्हाला ह्यासाठी बोलवलं आहे की लवकुशचं कातडं काढण्यासाठी आराकडे तुम्ही त्याला मागायला जाऊ नका. तसं तुम्ही मागितलं तर तो तुम्हाला देणार नाहीच आहे. रामदासनी त्या बैलांना पुरण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा इतर रामोशांना सुद्धा माझा निरोप सांगा की कोणीही आराच्या बैलांना मागायला जायचं नाही. काष्ट्या रामोशी म्हणाला, छ्याच्या आजी, आमासनी ठाव आहे ना, आरा मालकाचा आपल्या बैलावर कवडा माया होता. असा कसा त्या बैलासनी मागणार आम्ही? पण आजी आमास न कळलं ना, त्या बैलासनी ईश घालून शान कुणी आणि कशा पाय मारला? काष्ट्या, मला ते माहिती असतं तर तुम्हा रामोशांकडनं मी तेव्हाच नसतं का त्याला हाणलं? पण कळेल, पापकृत्य कधी लपून राहत नाही रे. आनंदे, या तिघांना 4 भाकऱ्या दे, ताकाची मडकी दे. आनंदी आत्यानं दिलेल्या भाकऱ्या, ताकाची मडकी घेऊन ते तिघं गेले. आमच्या वाड्यात एक पद्धत होती, कोणी रामोशी कधी वाड्यात आला तर त्याच्या हातावर भाकरी ठेवून त्याला माघारी पाठवलं जाई. आता ही पद्धत आमच्या कुठल्या पूर्वजाला भाकऱ्या जास्त होऊन पद्धत सुरू केली, देव जाणे. तेवढ्यात माझी आई मंगी काकू बाहेर आल्या. आजी मंगी काकूला म्हणाली, मंगी, तातू काय करतोय? तू चुलीसमोर बसलाय गपगुमान, मी जाऊन त्याला आणते. हां. आत्या त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, तातू उठ, आपल्याला आराच्या वाड्यावर जायचं आहे, आता लवकुशला पुरायचं आहे, त्या दोघांना शेवटचं बघायला आपल्याला जायचं आहे, संयमानं वाग, वेड्यासारखा वागू नको. तातू रडत आजीच्या कुशीत शिरला. तेव्हा आजी आमच्या आयांना म्हणाली, हे बघा, आपण जाण्यापूर्वी तुम्ही न्याहारीची तयारी आटपून घ्या, कारण कोणीही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. तशा आमच्या आया पटापटा माझघरात गेल्या. आजी आणि आत्या तातूला घेऊन आपल्या माझघरात गेल्या. मी एकटीच बसून होते ओसरीवर. माझी भाकरी खाऊन झाली होती आणि मला एकदम तिथे लवकुशच्या आठवणीनं कसं तरी झालं. त्यात इरली काकू आतमध्ये हळूहळू रडत होत्या. आमच्या आया चुलीकडे न्याहारीची तयारी करत बसल्या होत्या. आमच्या लवकुशच्या त्या मोठ्या गोठ्याच्या मधोमध आमचे रामोशी खड्डा खणायला लागले. त्यावेळी आरा काका त्या गोठ्याबाहेर ठेवलेल्या लवकुशच्या झाकलेल्या प्रेताजवळ बसून रडत होते. तेव्हा योगायोगानं त्यांच्याजवळ किन्ना काका उभे होते. बाकीचे गावकरी आरा काकांच्या जवळ गप्प बसून होते. मला आमच्या किन्ना काकांना बघून राग आला होता. आमची आजी म्हणाली होती, या किन्ना काकांनी शर्यत जिंकण्यासाठी त्या रुही काकूच्या मुंगळ्या आणि बस्त्याकडनं लवकुशला विष घालून मारलं आहे आणि आता आपल्याकडे कोणी बोट दाखवू नये म्हणून इथं हजर झाले. मी बघितलं तिथे बाजूला कावत्या मावत्या होते, पण आमच्या कांती आजी किंवा दुमी गंगी काकू तिथे नव्हत्या. मी मूर्खासारखे रागानं तरातरा कावत्या मावत्याकडे गेले. म्हणाले, मेल्यांनो, आता शर्यत जिंकलेले ढाल घेऊन या नाचत. माझ्याकडे आश्चर्याने बघत कावत्या म्हणाला, ए काळ्या म्हशी, तुझं काय डोकं फिरलंय का? आणू का तुला? मी रागानं, मारा मेल्यांनो असं म्हणून तिथं सगुणा कुठे दिसते का बघायला लागले तर ती, यमी, चिंगी, मंजी रडणाऱ्या सीता काकूंना बघत बाजूला उभ्या होत्या. कावत्या तिथे तरातरा माझ्याकडं वाकडं तिकडं बघत माझ्या आईला म्हणाला, काकू, ही सरस्वती सतत आम्हाला मेल्या मेल्या म्हणते, तिला सांगून ठेवा. आई माझ्याकडे बघत म्हणाली, कावत्या, ठीक आहे, मी सांगेन तिला. आमचं हे नाटक चालू असताना रामदास काकांनी रामोशांना लवकुशला उचलायला सांगितलं. त्यावेळी आरा काका, तातू त्यांच्यावर पडून ओक्साबोक्षी रडत होते. सगळी मंडळी तिथे गोलाकार जमली होती.
रामोशी लवकुशला उचलण्यासाठी पुढे सरकले तेव्हा सीता काकू पळत तिथे आले आणि म्हणाल्या, थांबा, माझी पोरं शंकराच्या महायात्रेला निघाली आहेत, त्यांना मी उघड्या अंगानं कशी पाठवू. सीता काकू रडत पडत आत गेल्या. त्यांच्या मागे माझी आत्या. आत जाऊन सीता काकूंनी एका ताटात हळदी कुंकू, 2 भाकऱ्या, गुळाचा खडा, आपली 2 नवीन लुगडी घेतली आणि आत्याच्या आधारानं लवकुश जवळ आल्या. त्यांच्या थंड कपाळावर हळदी कुंकू लावलं. त्यांचं तोंड जरासं उघडं करून त्यांच्या तोंडाला आलेला फेस आपल्या पदराने पुसून त्यांच्या तोंडात गुळाचा खडा सारला. तांब्यातलं पाणी त्यांच्या तोंडात घातलं. लवकुशच्या घट्ट झालेल्या तोंडात तो गुळाचा खडा जाईना, घातलेलं पाणी बाहेर येत राहिलं. सीता काकू मोठ्यांदा रडत म्हणाल्या, माझ्या लेकरांनो, खा की रे घासभर, मोठा रस्ता पार करायचा आहे तुम्हाला. वाटेत तुम्हाला भुका लागल्या तर मी आणि तुमचे बाबा तिथे असणार नाही. जमलेल्या सगळ्यांचे डोळे ओलावले. मग सगळ्यांनी लवकुशला हळदी कुंकू लावलं. तेव्हा आत्यानं सीता काकूनं जरा बाजूला नेलं. रामोशांनी त्या दोन्ही लुगड्यांनी लवकुशला नीट झाकलं. सीता काकूंनी पुन्हा पुढे येऊन आपल्या थरथरत्या हाताने त्यांना ओवाळलं. त्या कळवळ्यानं म्हणाल्या, लेकरांनो, जर तुम्हाला पुढचा जन्म असेल तर माझ्या पोटी जन्माला या. आत्याने पुन्हा सीता काकूला बाजूला केलं. रामदास काकांनी रामोशांना लवकर आटपा अशी खूण केली. तशी त्या 8 रामोशांनी लवकुशला उचललं, खड्ड्यात ठेवलं. आरा काकांनी रामदास काकांना सांगून लवकुशनं जिंकलेल्या सगळ्या ढाली लवकुशच्या अंगावर ठेवलेल्या होत्या. रामोशांनी लवकुशला त्या खड्ड्यात ठेवलं तेव्हा आरा काका एकदम उठून त्या खड्ड्याजवळ जात म्हणाले, पोरांनो, मला सोडून कुठं निघालात? तुमच्याशिवाय मी एकटा राहू कसा? असं म्हणता म्हणता आरा काका तिथेच बेशुद्ध होऊन पडले. त्यावेळी तिथे जमलेल्या सगळ्यांना वाटलं, जर एखाद्यानं मुक्या पशूंना आरा काकासारखी खरी माया दिली तर ती माया देणाऱ्यात आणि घेणाऱ्यात पशु आणि माणूस असा फरकच उरत नाही. तिथे उरतो फक्त एक मायेचा कधीही न तुटणारा जिव्हाळ्याचा बंध. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून लवकुशचा खड्डा बुजवला. बेशुद्ध आरा काकांना वाड्यात नेलं. आमचे गुरुजी त्यावेळी आपलं नाक पुसत आजीच्या जवळ उभे होते. तेवढ्यात आमचे किन्ना काका आजीजवळ येऊन म्हणाले, आये, हे फार वाईट घडलं, कोणी केलं? आजी चटकन म्हणाली, हे तू मला विचारतो किन्ना? मला वाटलं तुला माहिती असेल. आमचे किन्ना काका काही न बोलता तिथनं घाईघाईत निघून गेले. त्यावेळी माझ्या आजीनं डोळे किलकिले करून बघितलं. त्या जमलेल्या गर्दीत कुठेही मुंगळ्या बसत्या धरम्या नव्हते. आरा काकांच्या वाड्यात कांता आजी, धुमी, गंगी काकूसुद्धा आल्या नव्हत्या. हे बघून माझी आजी मनात म्हणाली, बसल्या असतील पूर्णावरणाचा स्वयंपाक करत. खरंच हे लंगड्या किन्नाचं घराणं मांजरीवाडीला शाप आहे. आजी उठत म्हणाली, आनंदे, आपण निघूया. पार्वती, द्रुपा, रमी, तुम्ही सीताला एकट्या सोडू नका आणि मंगे, तू तातूला घेऊन चल. रामदास काका तिथे येत म्हणाले की आये, मी आणि सदप्पा इथे थांबतो, तुम्ही निघा. तेव्हा मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी त्या लवकुशच्या गोठ्याकडे आत गेले तेव्हा आता तिथं कोणी नव्हतं. मी त्या शांत भकास गोठ्यात बघितलं. तिथे लवकुशची दावी, घमेली तशीच पडली होती. आता त्या उमद्या बैलांची कुठलीही निशाणी तिथे नव्हती. मृत्यूच्या त्या शून्य अस्तित्वानं मी नखशिखांत थरथरत होते. आमच्या सखाचं सुद्धा अस्तित्व आता शून्य होऊन गेलं होतं. मृत्यूच्या त्या शून्य अस्तित्वाची पहिल्यांदा मला खूप भीती वाटली. मी पटकन गोठ्यातनं बाहेर आले, पळत आजीकडे गेले. आमचा तातो आजीला रडत सांगत होता, आजी, मी स्वप्नात बघितलं तसंच लवकुशकडे घडलं. मी हेच स्वप्न बघितलं. त्यावेळी त्या सगळ्या दुःखाच्या गोंधळात मला इतकं एकटं वाटलं म्हणून सांगू. तेव्हाच गुरुजी तिथे आले. मला शाळेची चावी देत म्हणाले, सरस्वती, शाळा उघड आणि सगळ्यांना सांग सगळ्यांनी शाळेत यायचं आहे. मी नाईलाजानं बरं म्हणून गुरुजींकडनं शाळेची चावी घेतली. तेव्हाच तिथे आत्मादादा, तुकादादा, कावत्या मावत्या आले. गुरुजींनी त्या सगळ्यांना वर्गात यायला सांगितलं. गुरुजी नंतर आजीबरोबर आमच्या वाड्यावर आले. तेव्हा आम्ही मुलंसुद्धा वर्ग उघडा ठेवून न्याहारीसाठी वाड्यात आलो होतो. नंतर आमची सगळ्यांची न्याहारी आटोपून आम्ही गुरुजींबरोबर शाळेकडे निघालो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आमची शाळा भरली होती. शाळा भरल्याची घंटा झाल्याबरोबर गुरुजींनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले, मुलांनो, आज आमच्या आरा काकांचे लवकुश मृत्यू पावलेत. आपण 2 मिनटं शांत उभं राहून त्या दोघांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू, त्यांना श्रद्धांजली देऊ. आमची मंजी म्हणाली, गुरुजी, श्रद्धांजली म्हणजे काय? यम्मी म्हणाली, म्हणजे अगं, श्रद्धांजली म्हणजे डोकीत खाजलं तरी न खाजवता 2 मिनटं गप्प उभं राहणं, याला म्हणतात श्रद्धांजली. आम्ही पोरं हसलो. तेव्हा गुरुजी म्हणाले, तुझं अर्ध बरोबर आहे हां यमे, पण श्रद्धांजलीचा खरा अर्थ असा आहे
की एखाद्या वैकुंठी गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करून त्याच्या आत्म्यासाठी शांती मागणे. मग आम्ही 2 मिनटं सगळे शांत राहिलो. मला त्यावेळी लवकुशच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा आज आईनं जेवायला काय केलं असेल हा विचार येत होता. मी लवकुशची माफी मागितली, मन एकाग्र केलं, सातमाईंजवळ त्या दोघांच्या आत्म्याला शांती मागितली. आम्ही सगळ्यांनी डोळे उघडले तेव्हा आमची यमी जोरात म्हणाली, गुरुजी, आमच्या झपाट्याच्या जेवणाला काकांनी 5 बकरी हाणली होती, त्यांना आपण देऊया का श्रद्धांजली? आमच्या मूर्ख यमीचं ते बोलणं ऐकून आम्ही सगळी पोरं हसलो. तर गुरुजी शांतपणे चूप करून म्हणाले, बाळा यमी, आपण तुमच्या त्या 5 बकऱ्यांसाठी सुद्धा 2 मिनटं शांत राहून श्रद्धांजली देऊ. तरी गुरुजी पुटपुटले, पण 5 बकरे म्हणजे गांधीजींचं अहिंसा तत्व या सगळ्या गावकऱ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही आमच्या त्या 5 बकऱ्यांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर किन्ना काकांच्या ढवळ्या पावळ्यांना श्रद्धांजली देण्यात आली. कोणी त्यांच्या घरात कापलेल्या कोंबड्या बकऱ्यांना श्रद्धांजली दिली. नंतर मी मोठ्यांदा रडत गुरुजींना सखाबद्दल सांगितलं. सखाला सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाहिली. नंतर उभं राहून दम लागला, त्यामुळं आमचं ते श्रद्धांजली प्रकरण आम्ही पोरांनी थांबवलं. तेव्हा स्वतःही दमलेल्या गुरुजींनी त्या दिवशी शाळेला सुट्टी दिली आणि ते आमच्या वाड्याकडे आले. त्या वाईट दिवशी आराकाकांच्या वाड्यातनं आमच्या लवकुशचं पर्व कायमचं पुसलं गेलं. त्यावेळी सातमाई जसं गौरी परत येणार आहे असं म्हणाल्या होत्या, पण आज मात्र त्यासुद्धा अगदी गप्प होऊन गेल्या होत्या. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे आजीचा न्यायनिवाडा. ते ऐकण्यासाठी भेटूयात उद्या.